बोलणं सोडणे. समजा दोन व्यक्तींचं भांडण झालेलं आहे की त्यावेळेला एकतर कडाकडा कडाकडा भांडतात आणि मग त्यानंतर बोलणं सोडतात. बरं, दोन्ही व्यक्ती एकमेकांशी बोलणं सोडतात असं नाही. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक असतात. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे मी या चॅनलवरून नातेसंबंधांच्या विषयी बोलत असते, कारण की आजकाल नातेसंबंधांच्या मध्ये असलेला दुरावा आणि त्यामुळे येणारा ताण म्हणजे बाहेरचा समाजातला एक वेगळा ताण आहेच, पण कुटुंबाच्या आतमध्ये सुद्धा आजकाल खूप सारे ताणतणाव आपल्याला उगवत आहेत. तर आपल्याला नेहमीच माहिती आहे नवरा बायकोंच्या मधला हा प्रॉब्लेम आहे. भांडायचं आणि मग बोलणं सोडायचं. त्या ठिकाणी काय होतं माहिती का, की नवरा बायकोंच्यातलं जे भांडणं बोलणं सोडणं, परंतु त्यानंतर ते एकत्र येतात आणि त्यांचं भांडण मिटत नाही, पण तात्पुरता तरी त्यांच्या भांडणामुळे आलेला ताण कमी होतो. नवरा बायकोंचं नॅचरल आहे हे, पण तसं इतर कुठल्याही रिलेशनमध्ये होत नाही. समजा बहिणी बहिणींचं भांडण आहे, जावा जावांचं भांडण आहे, सासू सुनेचं भांडण आहे, तर त्यामध्ये असं होत नाही. शेजाऱ्यांच्यात भांडण आहे, ते भांडतात, बोलणं सोडतात आणि मग ते भांडण संपतच नाही. कारण भांडण संपण्यासाठी एकतर कोणीतरी सॉरी तरी म्हणावं लागतं, चुकलं एखाद्याची जी चूक असते त्याने ती मान्य करावी लागते. या दोन्ही गोष्टी होत नाहीत आणि नाईलाजाने एकत्र येणं आणि गरजेसाठी एकत्र येणं, या दोन्ही गोष्टी तिथं नसतात. आजकाल एकमेकांची गरज लागलेली आहे पडलेली नाही आहे आणि नाईलाजाने एकत्र राहायची सुद्धा आजकाल काही गरज नाही, कारण की प्रत्येकजण स्वतंत्र आहेत, व्यक्तिमत्व आहेत. आमचं तुमच्या विना काय अडत नाही. फक्त नवरा बायकोंचं एक आहे की ते विशिष्ट वयापर्यंत त्यांचं एकमेकांच्या शिवाय अडतं. त्यांच्या नॉर्मल जे आहे रुटीन, त्याच्यासाठी त्यांना एकमेकांसोबतच राहावं लागतं आणि एकमेकांच्या ज्या गरजा आहेत त्या एकमेकांसोबतच पूर्ण करून घ्याव्या लागतात. आणि त्यामुळे कुठेतरी त्या भांडणाचा ताणतणाव त्या ठिकाणी कमी होतो. भांडण संपतं असं नाही, परंतु बाकीची जी भांडणं आहेत ती मात्र भांडणं संपत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं, समजा दोनमधली जी व्यक्ती मॅच्युअर असते ती व्यक्ती म्हणते जाऊ दे, कुठं भांडायचं, राहू दे. कारण तरुण व्यक्तींच्या मध्ये भांडणाचा खूप जास्त ताकद असते, एनर्जी असते, उत्साह असतो, गरम रक्त म्हणतो ना आपण, तशी थोडीशी त्या वयापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीमध्ये असत नाही. आणि मग त्यामुळे कसं होतं की तरुण रक्ताला कोण सारखा अरेला कार्य करणार, म्हणून जी व्यक्ती थोडीशी मॅच्युअर असते किंवा जी व्यक्ती थोडी वीक असते, दुर्बल असते शरीराने, काही आजार असतो, काही गोष्टी इतर यांनी, तर मग ती व्यक्ती बोलणं सोडते. तिला ते बरं वाटतं की नाही, जाऊ दे, बोलायचंच नाही, राहू दे. मैत्रिणींच्यात सुद्धा आपण लहानपणी बघत होतो, बोलणंच सोडायचं, राहू दे, कुठं विचार करायचा, बोलणं सोडलं म्हणून काय अडत नाही. पण काय होतं माहिती आहे का, हे असं वारंवार बोलणं सोडल्यामुळे जी व्यक्ती बोलणं सोडते ना ती विसरून पण जाईना म्हणते, कारण की तिनं त्या व्यक्तीला दुर्लक्ष केलेलं असतं, निग्लेक्ट केलेलं असतं. त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेम्सना सगळ्या दृष्टीने जाऊ दे तिकडे असं म्हटलेलं असतं. त्यामुळे आणि ती मूव ऑन होते पुढे. जी व्यक्ती जाऊ दे म्हणते, दुर्लक्ष करते, बोलणं सोडते ती. पण जिच्या सोबत बोलणं सोडते की नाही त्या व्यक्तीला सारखं असं वाटत असतं, माझं काय चुकलं का, माझ्याशी का बोलत नाही. समजा सासू सुनेचं भांडण आहे, सासूनं बोलणं सोडलं सुनेबरोबर की मग सून काय म्हणते, माझं काय चुकलंय काय, पण ती चूक मान्य करायला तयार नाही आहे. माझं काहीच चुकलेलं नाही, ह्यांचं आपलं नेहमीच, ह्यांनी माझ्याशी कमीपणा घेऊन बोलायला पाहिजे असं त्या सुनेला वाटत राहतं. सासू म्हणते, माझ्याच्यानं आता होत नाही, मी बोलणंच सोडून टाकते. बऱ्याच ठिकाणी असं होतं, मला हल्ली भांडायला होत नाही, मला भांडायला जमत नाही,
मला त्रास होतो, माझं BP वाढतं म्हणून मी बोलणंच सोडते. पण सून तसं म्हणत नाही. आणि सुनेला सारखं सारखं हे वाटत राहतं. सासू विसरून पण जाते, पण सुनेला सारखं वाटत राहतो की माझी चूक नसताना ही बाई माझ्याशी बोलत नाही. आणि हा तिला स्ट्रेस येत जातो. हळूहळू काय व्हायला लागतं की माझी चूक नसताना माझ्यावर चूक लादली जाते. यामुळे जिच्याशी बोललं जात नाही ती व्यक्ती म्हणजे सून जी आहे, आपण धरूया, तिचा इगो हर्ट होतो आणि ती उलटं सांगायला सुरुवात करते इतरांना की सासू किती वाईट आहे, काय आहे, कसं आहे, उलटं सांगायला लागते. खरं तर सासू हे सगळं विसरून पण गेलेली असते, पण तरीसुद्धा ही सून इतकं वेडंवाकडं बोलायला सुरुवात करते. त्या व्यक्तीविषयी वाईट सांगायचं, खोटं नाटं सांगायचं. त्यामुळे ह्या सुनेचं काय असतो, सारखा स्ट्रेस लेवल वाढत राहतो, ताण वाढत राहतो. तिला अँझायटी व्हायला लागते, धडधाड 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 धडधाड, सारखं पाल्पिटेशन व्हायला लागतं. कारण सुनेचं वय जे आहे ते त्यातलंच आहे ना. त्यामुळे सुनेला सारखं पाल्पिटेशन व्हायला लागतं, धडधडायला लागतो. कधी भूक लागते, कधी लागत नाही, कधी एकदम प्रचंड चीड येते, कधी एकदमच उदासीन वाटायला लागतं, नैराश्य यायला लागतं, कधी भयंकर राग येतो, कधी बडबड बडबड करावीशी वाटते, कधी एकदमच गप्प बसावं असं वाटतं, कधी रडावं असं वाटतं. जिनं बोलणं सोडलंय ती मूव्ह ऑन होते पुढं, पण जिच्याबरोबर बोलणं सोडलेलं आहे त्या व्यक्तीला समोर ती व्यक्ती आली तरी सारखं खात राहतं. ही माझ्याशी बोलत नाही म्हणजे मी काय चूक आहे काय, माझ्याशी बोलणं सोडायचा काय संबंध आहे, असं करून ही व्यक्ती मी किती बरोबर आहे असं समजून स्वतःचा इगो हर्ट झालेला असतो आणि त्यासाठी ही व्यक्ती स्वतःला सारखा स्ट्रेस करून घेते. ताण, हिच्या शरीरामध्ये सारखे सारखे स्ट्रेस हार्मोन्स मेंदूतनं बाहेर पडतात आणि त्यामुळे तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. तिची व्याधी प्रतिकारक क्षमता, इम्युन सिस्टीम कमी होते, भूक कमी होते, कधी लागते कधी लागत नाही, पित्त व्हायला लागतं, डोकं दुखायला लागतं, डोकं मायग्रेन व्हायला लागतं, अर्धशिशी व्हायला लागते, तिला सतत बडबडावंसं वाटायला लागतं. आपण किती शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी ती इतर 4 लोकांच्या समोर आपली सासू किती वाईट आहे हे सगळ्यांना सांगायला सुरुवात करते. आणि त्यामुळे स्वतःचं व्यक्तिमत्व तिचं उघडं पडायला लागतं. जी व्यक्ती शांत असते, कमी बोलते, तिच्याबद्दल फारसा काही थांगपत्ता लागत नाही स्वभावाचा किंवा परिस्थितीचा. पण जी व्यक्ती सतत बडबड बडबड करते, तिच्या तोंडातनं शब्द सतत बाहेर पडत राहतात आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व इतरांना कळायला लागतं. स्वतःहूनच स्वतःला उघडं करायचं हे यामध्ये असतं. म्हणजे बोलणं सोडणं याविषयी मी का बोलत होते, का तर आपण शेजारी सुद्धा शेजारी भांडतो करतो, पण या प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने होतं. आणि बोलणं सोडणं ही भांडण संपत नाही त्यामुळे, पण तात्पुरतं भांडण म्हणजे तो निखारा दबला जातो राखेखाली. भांडण संपत नाही, भांडण दबतं आणि एखाद दिवशी पुन्हा एकदा मोठा स्फोट होतो. तर हे बोलणं सोडणं योग्य का अयोग्य? पण बोलणं सोडणं योग्य का माहिती आहे का? बऱ्याच वेळेला समोरासमोर बसून बोलणं आणि त्यातनं मार्ग काढणं हे शक्य नसतं. कधी इगोमुळं, कधी परिस्थितीमुळं, कधी वयामुळं, कधी नात्यामुळं, काही ना काहीतरी वेगळी परिस्थिती असते. समोरासमोर बसून कधीही भांडणं सुटत नसतात. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो की हे काउन्सिलर्स वगैरे आपल्याला सांगतात की असं समोरासमोर बसावं, नवरा बायकोनी प्रश्न सोडवावेत वगैरे वगैरे. पण हे नवरा बायको असू देत, सासू सून असू देत, शेजारी पाजारी असू देत, कुठंही असू देत, पण हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते समोरासमोर बसून कधीही सोडवले जाऊ शकत नाहीत. कारण की त्या दोघांचाही त्यामध्ये इगो असतो. माझं चुकलं नाही असं दोघांना सुद्धा वाटत असतं, चूक दुसऱ्याची आहे असं या ठिकाणी वाटत असतं. त्यामुळे कधीही हे प्रॉब्लेम्स, ही भांडणं सुटत नाही. भांडणं झाली की ती भांडणं होणार, होत राहणार आणि त्या भांडणातनं कुठलाही मार्ग निघत नाही, सोल्युशन तर अजिबात निघत नाही.
बऱ्याच वेळेला नवरा बायकोमध्ये काय होतं माहिती का, की असं काही भांडण झालं, फार सारखं सारखं भांडण व्हायला लागलं, अगदीच म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडं गेलं, की माणसं वेगळं राहूया म्हणतात. पण वेगळं राहण्यापेक्षा सुद्धा त्यांना तो कंडका पाडायचा असतो आणि कंडका पाडायचाच ते विचार करतात. आणि एकदा कंडका पडला की असं वाटतं की आपलं भांडण संपलं. पण कंडका पडला म्हणजे म्हणून भांडण संपत नाही. पण नवरा बायकोच्या नात्यात कंडका पाडणे हा तर एक प्रकार आहे. बाकीच्या सगळ्या नात्यांमध्ये कुठे हा कंडका पडतो? शेजारी शेजारी असेल कुठे कंडका पडणार? बहिणी बहिणी असतील कसा पडणार? जाऊ जाऊ असतील कसं भांडणं संपणार? ही भाऊ भाऊ असतील कसे भांडणं संपणार? सासू सून असेल कशी भांडणं संपणार? ही नाती तुटतच नाहीत. नवरा बायको हे नातं कमीत कमी कायद्याने तरी तोडायची व्यवस्था आहे. बाकीची नाती ही तुटतच नाहीत. म्हणजे हे धुमसत धुमसतच राहणार. यामध्ये जरी ठरवलं एका व्यक्तीने की जाऊ दे तिकडं आपण बोलायचं नाही, तरी सुद्धा दुसरी जी व्यक्ती आहे ती वारंवार भांडण काढायचा प्रयत्न करणार. 80-85 वय झालं तरी सुद्धा मी बघितलेलं आहे अशी भांडणं होत असतात. शेजारी पाजारी होत असतात, नात्यांमध्ये होत असतात, बहिणींमध्ये होत असतात. कितीतरी बहिणी वर्षानुवर्ष बोलत नाहीत, कितीतरी शेजारी शेजारी वर्षानुवर्ष बोलत नाहीत. बोलणं सोडणं हे सगळ्यांना सोपं वाटतं. भांडण्यापेक्षा बोलणं सोडूया, जाऊ दे तिकडे, विषय संपला. पण तो विषय संपत नाही. विषय दाबलेला असतो, विषयाकडे दुर्लक्ष केलेलं असतं, पण तो विषय संपलेला नसतो. त्यामुळे बोलणं सोडण्याने भांडणं संपत नाहीत. तात्पुरता निखाऱ्यावरती राख येते, एवढं मात्र निश्चित खरं.